फ्रेंड्स, मटन मसाला, मटन करी, सुक्का तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने हैदराबादी पद्धतीने मटन कोरमा बनवून बघा. हा एकदम चविष्ट, दाणेदार आणि क्रीमी टेक्स्चरचा बनतो. आणि तुम्ही हॉटेलमध्ये जर जात असेल मटन कोरमा खाण्यासाठी तर ह्याच्या पुढे जाऊ नका. ही रेसिपी बघा आणि हिला फॉलो करा. परफेक्ट तुमचा मटन कोरमा तयार होईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी 1.5 किलो मटन घेतलेलं आहे. ताजं मटन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते, 1 चम्मच मीठ टाकते आणि अर्धा चम्मच हळद टाकते आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून सर्व पीसला आपण मसाला अद्रक लसूण व्यवस्थित लावून घेऊया आणि याला मॅरिनेट करायला ठेवूया आपण अर्धा तास. हे मसाले घेतलेले आहेत, 1 तमालपत्र, 1-2 दगडफूल घेतलेले आहेत, काली मिरी घेतलेले आहेत 10-12 आणि हे चण्या एवढा मी जायफळ घेतलेला आहे आणि हे 1 मोठी वेलची आहे आणि दालचिनी घेतलेली मी एवढी आणि 5-6 मी विलायची घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. आता हे आपण हलकंसं गरम पॅनवरती भाजून घेऊया. जास्त लाल नाही करायचं, हलकंसं भाजायचं आहे ह्याला. हा एक सुगंधित मसाला तयार होईल, ह्यानेच तुमच्या कोरम्याला टेस्ट येणार आहे. ह्याला मी वाटून घेते. ते खोबरं घेतलेलं आहे मी, ही अर्धी वाटी खोबरं आहे. याला मस्त लाल होईपर्यंत भाजूया आपण. बघा खोबरं आपलं मस्त लाल झालेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढते मी. आणि आता मी याच्यामध्ये मखाने घेतलेले आहेत, 15-20 हे मखाने आहेत. मखाने थोडे भाजून घेऊया. कुरकुरीतपणा त्याचा आला पाहिजे. हे बघा असं तोडलं की कुरकुरीतपणा आला पाहिजे. हे वाटून घेऊया आपण. आता मी एक कुकर घेतलेला आहे, मी कुकरमध्ये बनवते. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही कढईतही बनवू शकता. मला थोडी घाई आहे म्हणून मी कुकरमध्ये बनवते. मी 1 चम्मच तूप टाकलेलं आहे, 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये आता मटण व्यवस्थित परतून घेते. 5-7 मिनटं मी मटण परतून घेणार आहे. मटणचा लाल कलर जायपर्यंत मी परतून घेणार आहे त्याला. फास्ट गॅसवरती आपण मटण परतून घ्यायचं 5-6 मिनटं. बघा मटण परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते, 1 चम्मच धने पावडर टाकते, 1 चम्मच घरचं तिखट टाकते, लाल तिखट आणि हे काश्मीरी तिखट आहे 1 चम्मच. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी याच्या कुकरच्या शिट्ट्या काढणार आहे, 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहे. मसाले चांगले परतले गेले आपले की मी त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकणार आहे. दही टाकल्यावरती आपण कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं, थांबायचं नाही. मिक्स करत राहिल्याने दही फाटत नाही, नाहीतर तुमचं दही फाटेल. हे बघा कसं मिक्स करते ना मी, असं मिक्स करायचं. आता मी परत ह्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आपण पहिलंही मीठ टाकलं होतं. तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आता मी कुकरचं झाकण लावून ह्याच्या 4 शिट्ट्या करते. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. हे बघा आपलं मटण शिजलेलं आहे. मी कुकरमध्ये बनवलं आहे, झटपट होते ही रेसिपी कुकरमध्ये बनवल्याने. आता मी दुसऱ्या कढईमध्ये हे मटण ट्रान्सफर करते कारण की मला कुकर छोटा वाटतो थोडा. आता मी हे मटण कढईमध्ये टाकते. कढईमध्ये मटण टाकून मी 4 कांदे हे लालसर भाजून त्याचे बरिस्ता तयार करून घेतला होता आणि मिक्सरमध्ये वाटलेला आहे. हा बरिस्ता आपण त्याच्यात टाकूया. 4 कांदे उभे कापायचे आणि त्याचा मस्त लालून घ्यायचा कांदा आणि त्याचा वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि खोबरं आणि मखाण्याची पावडर आहे आपण जी बनवलेली ती करून घेऊया व्यवस्थित. हा जो मसाला आपण वाटलेला होता तो मसाला आहे हा. आणि थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करते. आता याला मी 5 मिनटं झाकण ठेवते. 5 मिनटं झाकण ठेवून सर्व मसाल्यांचा सुगंध पूर्ण आपल्या कोरम्याला आला पाहिजे म्हणून तर 5 मिनटं झाकण ठेवलं मी. झालं आहे. हे बघा कसं तरी आली वरती मस्तपैकी. मिक्स करून घेते व्यवस्थित. आता मी हे 10 बदाम आणि 10 काजू घेतलेले होते
त्याला थोडा वेळ भिजत घालून मी ती वाटून घेतलेली आहे. त्याची पेस्ट टाकली मी. काजू आणि बदामची पेस्ट टाकल्याने खूप क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या कोरम्याला आणि चवही खूप छान लागते. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आता वरतून मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकते. हा केवडा एसेन्स आहे. दोन थेंब फक्त केवडा एसेन्स टाकला मी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. पण ह्याच्याने खूप छान एक सुगंध येतो. मिक्स करून घेते त्याला. बघा आपला कोरम्याचं टेक्स्चर बघा काय आलेलं आहे. ग्रेव्ही बघा आपली काय झाली, एकदम दाणेदार एकदम झालं. झाकून ठेवून 2 मिनटं मी झाकण ठेवलं. बघा आपला कोरमा तयार आहे. चपातीबरोबर, नानबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर, बगारा राईसबरोबर. हैदराबादला तर ह्याचा बगारा राईस बनवतात ह्याच्यासंगती. बगारा राईसबरोबर हा अप्रतिम लागतो. बघा आपलं ग्रेव्ही बघा कशी झाली. तुम्हीही अशी ही रेसिपी बनवून बघा. तुमच्या घरच्यांना आवडेल. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्या वगैरे जाऊ नका. असे माझा व्हिडिओ